तर नमस्कार, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या महेश आप्पा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. जय श्रीराम. अरे आठवा ते दिवस थंडी त्या बापाला लागायची पण स्वेटर आपल्याला असायचं. अरे भूक त्या बापाला लागायची पण जेवण आपल्याला असायचं. चप्पल त्या बापाला तुटायची पण ती चप्पल आपल्याला असायची, ती चप्पल आपल्याला असायची. म्हणून तुकोबराय खूप छान प्रमाण देतात. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, बाप करी जोडी लेकुराच्या ओढी आपल्या करवंडी ओळोनिया. अरे तो बाप असतो. अरे लेकराच्या सुखासाठी, लेकराच्या आनंदासाठी स्वतः जो दुःखी राहतो ना, तो बाप असतो रे, तो बाप असतो. अरे काय असतं त्या बापाचं आणि मुलीचं नातं. अरे आई मला 10 रुपये दे असं म्हटल्यावर लगेच 10 रुपये काढून देणारी ती आई सगळ्यांच्या लक्षात राहते. पण आपली पात्रता नसताना सुद्धा आपल्या कॉलेजची लाख रुपये फी भरणारा, आपल्या कॉलेजची लाख रुपये फी भरणारा तो बाप किती जणांच्या लक्षात राहतो दादा, तो बाप किती जणांच्या लक्षात राहतो. ए आई मला भूक लागलीये, मला जेवण दे असं म्हटल्यावर लगेच ताट वाढून देणारी ती आई सगळ्यांच्या लक्षात राहते. पण जो आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची, जो आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय करून ठेवतो ना, तो बाप किती जणांच्या लक्षात राहतो, तो बाप किती जणांच्या लक्षात राहतो. अरे दिवाळी जर जवळ आली ना, ऐका बरं, दिवाळी जर जवळ आली ना तर बायकोला साडी, पोरीला फ्रॉक, पोराला चांगले कपडे घेणारा तो बाप स्वतःला मात्र साधी बनियेल सुद्धा घेत नाही, स्वतःला मात्र साधी बनियेल सुद्धा घेत नाही ना, तो असतो आपला बाप, तो असतो आपला बाप. अरे आपली आई एखाद्या दिवशी जर गावात चालली ना, ऐका बरं, आपण लहान असतो, आपली आई जर एखाद्या दिवशी गावात चालली ना तर ती आई आपल्याला हाताला धरते, ती आई आपल्याला कडेवर घेते. कारण त्या आईला वाटत असतं जे मला दिसतंय ना ते माझ्या मुलाला पण दिसावं. पण ज्यावेळेस आपला बाप आपल्याला घेऊन गावात जातो ना, त्यावेळेस तो बाप आपल्याला कडेवर न घेता खांद्यावर घेत असतो. कारण त्या बापाला वाटत असतं जे मला दिसतंय ना ते माझ्या मुलाला पण दिसावं, आणि जे मला दिसत नाहीये ना ते पण माझ्या मुलाला दिसावं, ते पण माझ्या मुलाला दिसावं. अरे असं असतं त्या बापाचं काळीज. अरे काय असतं त्या बाप आणि लेकीचं नातं सांगू. अरे आपल्या असणाऱ्या मुलावरच्या जीवापेक्षा एक पटका होईना पण जास्त जीव त्या बापाच आपल्या मुलीमध्ये असतो. कारण त्या बापाला माहीत असतं अरे चिमणीसारखी थुई नाचेल पण एक दिवस मात्र भुर्रकन उडून जाईल. अरे असं वाटत असतं त्या बापाला. एक कवी खूप सुंदर वर्णन करतात. एका ठिकाणी एक कवी खूप सुंदर म्हणतात, दिसाड दिस गेले थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आस थेट आभाळाला बोले, लेकवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो माहेर सासर पांग बापाचे फेडते. अरे खूप बापाचा जीव असतो आपल्या मुलीवर. तर बापाला माहीत असतं अरे किती 17 ते 18 20 वर्ष ती मुलगी माझ्याजवळ राहणार आहे, नंतर ती मुलगी लोकांचं धन आहे, ती दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे. तर बापानं विचार केलेला असतो. म्हणून इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक मुलीला माझं सांगणं आहे, बरं ऐका बरं ताईंनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात 2 पुस्तकं 2 वर्ग कमी शिकलात ना तरी चालेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात 2 वर्ग कमी शिकलात ना तरी चालेल, पण तुमच्या त्या विठ्ठलासारख्या बापाच्या आणि रुक्माईसारख्या त्या आईच्या डोळ्यात पाणी येईल ना असं कधी वागू नका. त्यांचं मन दुखावेल ना असं कधी आयुष्यात वागू नका. आणि अजून एक, इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक भावाला माझं सांगणं आहे, तुमची एक लहान बहीण म्हणून समजून घ्या. ऐका दादांनो, तुमच्या वडिलांची चप्पल, ऐका बरं, तुमच्या वडिलांची चप्पल आता तुमच्या पायाला यायला लागली, तुमच्या वडिलांची उंची आता तुमच्या खांद्याला यायला लागली. आणि एकदा का आपल्या बापाची चप्पल आपल्या पायाला यायला लागली आणि आपल्या बापाची उंची आपल्या खांद्याला यायला लागली ना, तर मुलं आपल्या वडिलांचं ऐकत नाही, आपल्या वडिलांचं मुलं ऐकत नाही. आणि अशा वेळेस तो बापसुद्धा आपल्यावर रागवत नाही, तो आपल्याला बाप चापट मारत नाही, तो बाप
आपल्यावर ओरडत नाही, पण अशा वेळेला वेळ असते ती आपल्या वडिलांच्या मनात नक्की चाललंय तरी काय ना हे जाणून घेण्याची वेळ असते आपली. अहो, आपल्या बापाची अपेक्षा नसते लाखो करोडो रुपये कमवून माझ्या हातात आणून ठेवावे असं त्या बापाला वाटत नसतं. फक्त त्या बापाची एवढीच अपेक्षा असते, माझ्या मुलीने माझ्या मुलाने स्वतःच्या क्षेत्रामध्ये एक उच्च शिखर गाठावं. अरे आत्तापर्यंत माझ्या मुलीची ओळख काय होती? अमुक अमुक याचा मुलगा, अमुक अमुक याची मुलगी. पण आपल्या आयुष्यात असा एक दिवस आला पाहिजे ना की आपल्या नावाने आपल्या वडिलांना ओळखलं गेलं पाहिजे, आपल्या नावानं आपल्या वडिलांना ओळखलं गेलं पाहिजे. असं वाटत असतं त्या बापाला, असं असतं त्या बापाचं काळीच, असं असतं त्या बापाचं काळीच.